नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर. तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ती म्हणजे अशी की 10वीच्या इंग्लिश पेपर संदर्भात. बघा 10वीचा इंग्रजीचा जो पेपर आहे त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती, महत्त्वाचं मार्गदर्शन तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. पाहू शकता सर्व विद्यार्थी मित्रांनो, 10वीचा इंग्रजीचा जो पेपर आहे हा पेपर खूप विद्यार्थ्यांना हार्ड जातो, खूप अवघड जात असतो. पण हा विषय एवढा सोपा आहे, एवढा सोपा आहे. बघा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला पैकीच्या पैकी म्हणजे 80 पैकी 80 मार्क्स तुम्हाला मिळतील एवढी गॅरंटी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देतोय. त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा हा व्हिडिओ जो आहे तुम्हाला मी जवळपास 6 ते 7 दिवस अगोदर हा व्हिडिओ प्रोव्हाइड करतोय. का? कारण जेणेकरून तुमचा अभ्यास चांगला व्हावा. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तो 100% वाढणार आहे आणि नक्कीच तुम्ही इंग्रजीचा जो पेपर आहे तो 100% त्या ठिकाणी सॉल्व्ह करू शकणार आहात. बघा इंग्रजीचा पेपर तुमचा 80 गुणांचा होणार आहे. वेळ तुम्हाला 3 तासांचा आहे. परंतु कशा पद्धतीने सोडवला पाहिजे हे भरपूर विद्यार्थ्यांना माहिती नसतं. तुम्ही पहिल्याच वेळा त्या ठिकाणी 10वीची परीक्षा देत आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला माहिती नसतं की कशा पद्धतीने प्रश्नपत्रिका जी ती सोडवली पाहिजे, उत्तरपत्रिका कशी लिहिली पाहिजे, सगळं काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा 10वीचा जो इंग्रजीचा पेपर आहे म्हणजे 27 फेब्रुवारीला तुमचा जो काही पेपर आहे तो होणार आहे इंग्रजीचा पेपर, बरोबर आहे. आता 27 फेब्रुवारीला पेपर होणार आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला व्हिडिओ देतोय. 100% तुम्ही सॉल्व्ह करू शकणार याची गॅरंटी मी तुम्हाला देतोय. पाहू शकता बघा इंग्रजीचा जो पेपर आहे तो मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. कशा पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे ते पण सगळं मार्गदर्शन सांगणार आहे. मागच्या 5 वर्षापासून मी तुम्हाला सर्वांना मार्गदर्शन देत आलेलो आहे. यावर्षीही सर्वांना मार्गदर्शन मिळणार आहे आणि इंग्रजीचा पेपर अगदी चांगल्या पद्धतीने तुम्ही लिहू शकाल अशा पद्धतीची गॅरंटी पण तुम्हाला या ठिकाणी देतोय. अशा पद्धतीचं मार्गदर्शन तुम्हाला केलं जाणार आहे. चला तर मग लगेच आपण सुरुवात करूया. सर्वात अगोदर सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे, सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. 10वीच्या विद्यार्थ्यांनी खास करून सबस्क्राईब करून घ्या. बघा 10वीचे विद्यार्थी कोणकोणते विद्यार्थी, किती विद्यार्थी यावेळेस 10वीची परीक्षा देत आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 10वी लिहून पाठवा बरं. किती विद्यार्थी यावेळेस 10वीची परीक्षा देत आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 10वी लिहून पाठवायचं आहे. बघा नेहमीच 10वीचा रिझल्ट लागेपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला आपल्या चॅनलवर केलं जाणार आहे. सर्व विषय फक्त इंग्रजीच नाही. बघा मराठीचं मी तुम्हाला सांगितलं होतं, मराठीचं जे काही मी तुम्हाला सांगितलं होतं ते तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये आलेलं होतं. हे पण तुम्ही बघून घ्या. आपला मराठीचा जो व्हिडिओ आहे तुम्ही पाहिला नसेल तर तो व्हिडिओ बघा. त्याच्यामध्ये मी तुम्हाला जे काही सांगितलं होतं ते तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेलं होतं. त्याच पद्धतीने इंग्रजीची पण प्रश्नपत्रिका मी तुम्हाला दाखवणार आहे. ते पण तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये येण्याची शक्यता आहे. तर बघा सर्व विद्यार्थ्यांनी यावेळेस किती विद्यार्थी 10वीची परीक्षा देत आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 10वी लिहून पाठवायचं. एकही विद्यार्थ्यांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये 10वी लिहून पाठवायचं. हा व्हिडिओ तुमचे मित्र असतील त्यांना पाठवा, मैत्रिणी असतील त्यांना पण पाठवा आणि सबस्क्राईब करून ठेवा. रिझल्ट लागेपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला केलं जाणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. 11वीचं ॲडमिशन कसं होईल सगळं काही तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करू आणि संपूर्ण महत्त्वाची माहिती पाहूया. तर बघा प्रश्नपत्रिका तुमच्यासमोर ओपन झालेली आहे. पाहू शकता प्रश्नपत्रिका आहे 2025 या वर्षी, म्हणजेच मागच्या वर्षी आलेली क्वेश्चन पेपर आहे. मागच्या वर्षीच आलेली होती 2025ची क्वेश्चन पेपर आहे. 3 तासांचा वेळ तुम्हाला प्रश्नपत्रिका लिहायला मिळत असतो. 80 गुणांची तुमची परीक्षा होत असते. उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी तुम्हाला 3 तासांचा वेळ, 80 गुणांची प्रश्नपत्रिका तुमची असते, बरोबर. आता बघा अशा पद्धतीने तुमची प्रश्नपत्रिका असते. सगळ्यात अगोदर ॲक्टिव्हिटी सीट म्हणजे काय, कृतीपत्रिका आहे. ओके, सुरुवात कशी होते पाहू शकता बघा. सेक्शन 1 आहे, सेक्शन फर्स्ट लँग्वेज स्टडी 10 मार्कसाठी आहे. लँग्वेज स्टडी सगळ्यात पहिला प्रश्न क्वेश्चन नंबर 1 ए डू ॲज डायरेक्टेड, दिल्याप्रमाणे कृती करा असा आहे. अटेम्प्ट एनी 4 कोणतेही 4 सोडवायचे आहेत. 8 मार्क्ससाठी आहे, म्हणजेच प्रत्येक प्रश्नाला 2 गुण तुमचे असणार आहेत. ओके, आता पाहू शकता कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर्स. बघा हे जे काही दिलेले वर्ड्स आहेत ते तुम्हाला सोडवायचे आहेत. युझिंग करेक्ट लेटर्स यूज करून तुम्हाला हे जे काही वर्ड आहेत ते सोडवायचे होते. बघा आता 2 गुणांसाठी ही असणार आहे प्रत्येक, मी तुम्हाला जसं सांगितलं त्या पद्धतीने. आता बघा या ठिकाणी हे वर्ड आहे, याचं काय असणार आहे तर स्पीक. ओके, ई तुम्हाला या ठिकाणी जे काही ब्लँक आहे त्याच्या ठिकाणी टाकायचा होता. ओके, त्याच्यानंतर आहे बघा राऊंड. ओके, याच्यामध्ये तुम्हाला यू टाकायचा होता. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा तिसरं आहे सर्व्हिस, RICE, आर टाकायचा होता तुम्हाला, आर. ओके, सर्व्हिसमध्ये बघा. ठीक आहे, त्याच्यानंतर चौथा वर्ड आहे तुमचा. आता याच्यामध्ये काय टाकायचं होतं बघा, डस्टी, यू
यू तुम्हाला या ठिकाणी टाकायचा होता. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला हे सोडवायचं होतं. 2 गुण तुमचे या ठिकाणी झालेले. पुढे पाहू शकता बघा, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आता हे जे काही वर्ड्स तुम्हाला दिलेले आहेत हे अल्फाबेटिकल ऑर्डर्समध्ये तुम्हाला लिहायचे होते. आता सगळ्यात अगोदर जर आपण पाहिलं तर अल्फाबेटिकल ऑर्डर जी आहे ती कशी सुरू होते आपल्या सर्वांना माहिती आहे, ABCD वगैरे. ओके, तर सगळ्यात अगोदर कुठला शब्द येईल तर सी, क्रेडिट. सी पासून सुरुवात होते म्हणजे सी येईल. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर यस अगोदर येतो, मग व्ही आणि मग डब्ल्यू. अशा पद्धतीने तुम्हाला हे सोडवायचे होते. त्याच्या खालीच तसंच आहे बघा, टी सगळ्यात अगोदर आहे. त्याच्यानंतर मग पहिला शब्द कुठला येईल तर टेबलच असणार आहे. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर कुठला शब्द येईल तर बघा हा टीम येईल, मग टीथ येईल, मग टायगर येईल. ओके, अशा पद्धतीने तुमचे 2 गुण या ठिकाणी झालेले आहेत अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये. नंतर बघा, पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस. पंक्च्युएशन मार्क्स जे ते लावायचे होते 2 गुणांसाठी. इट्स अ ब्युटिफुल डे आय सेड. ओके, त्याच्यानंतर देन व्हॉट्स द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी आय आस्क्ड. अशा पद्धतीने हे 2 तुम्हाला वर्ड्स सेंटेन्स दिलेले आहेत, यांना पंक्च्युएशन मार्क्स तुम्हाला टाकायचे आहे. ओके, तुम्हाला सोडवायचं होतं. त्याच्यानंतर बघा पुढचा चौथा आहे, मेक युअर वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स इच युजिंग द लेटर्स इन द वर्ड. बघा, प्रश्नपत्रिका कशी सोडवायची हे सगळं तुम्हाला सोडवून सांगतोय आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनो हा व्हिडिओ परत परत बघा. तुम्हाला जर येत नसेल तर परत परत व्हिडिओ बघा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सोडवता येईल. ही प्रश्नपत्रिका 2025ची आहे, पुन्हा एकदा सांगतोय. 2025 म्हणजे मागच्या वर्षी आलेली प्रश्नपत्रिका तुम्हाला सॉल्व्ह करून देतो आहे. ओके, सॉल्व्ह कशी करायची ते पण तुम्हाला सगळं काही सांगतोय. ठीक आहे, पुढे बघा, मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स इच युजिंग द लेटर्स इन द वर्ड. बघा, हे जे काही दिलेलं आहे, हा जो काही शब्द दिलेला आहे याच्यामधनं तुम्हाला 3 वर्ड तयार करायचे आहेत. 3 मेक 4 वर्ड्स, 4 वर्ड जे ते तुम्हाला तयार करायचे आहेत आणि प्रत्येक वर्ड जो आहे तो कमीत कमी 3 शब्दांचा असला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, तर आता बघा या ठिकाणी आपण काय करू शकतो तर एंटर हा एक वर्ड झाला तुमचा. ओके, एंटर. ओके, एंटर हा एक वर्ड झाला. नंतर आपण याच्यामधनं काय करू शकतो अजून बघा, बघून बघून तुम्ही लिहू शकता. मेंट. नंतर जर आपण पाहिलं तर बघा याच्यामध्ये वेगवेगळे शब्द तुम्ही तयार करू शकता. ठीक आहे, याच्यामध्ये हा जो काही वर्ड आहे हा बघून तुम्हाला फक्त 4 शब्द तयार करायचे आहेत आणि प्रत्येक शब्द कमीत कमी 3 शब्दांचा असला पाहिजे. ओके, एंटर असेल, नंतर मेंट असेल, नंतर जर आपण पाहिलं तर ट्रेन तयार करू शकता तुम्ही. ट्रेन झालं एक, 3 शब्द झाले. ट्रेन नंतर तुम्ही अजून काय करू शकता, मिंट. असे 4 शब्द तुम्ही तयार करू शकता. ओके, 2 गुणांसाठी झालं. पुढे बघूया, 5व्या नंबरचा प्रश्न आहे, राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. ओके, एक्झाम्पल दिलेलं आहे, त्याच्यामध्ये जे काही दिलेलं आहे त्याच्यानुसार तुम्हाला रिलेटेड जे वर्ड आहेत ते तुम्हाला लिहायचे होते. 2 गुणांसाठी त्यांनी विचारलेलं. ओके, बघा, सिंग स्वीटली. अशा पद्धतीने हे जे काही तुम्हाला रिलेटेड वर्ड आहेत ते भरायचे होते. सिंग स्वीटली. नंतर याच्याशी रिलेटेड जे काही वर्ड आहेत ते तुम्हाला या ठिकाणी भरायचे होते 2 गुणांसाठी. पुढचा आहे बघा, 6व्या नंबरचा क्वेश्चन आहे, कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन्स, ॲड युअर वर्ड्स ॲड 4 वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. जशा पद्धतीने वर्ड चेन ऑफ नाउन्स लिहायचे. नाउन्सचे जी वर्ड चेन आहे ते तुम्हाला या ठिकाणी लिहायची होती. फूडपासून पुढे सुरू होणारं जे काही नाव आहे ते तुम्हाला लिहायचं होतं. जसं फूड आहे त्याच्यानंतर आपण लिहू शकतो देव. ओके, नंतर वी पासून सुरू होणारं नाव. अशा पद्धतीने हे जी काही चेन आहे ती तुम्हाला सोडवायची होती. ओके, फूड, नंतर देव, नंतर वी पासून सुरू होणारा जो काही वर्ड असेल तो तुमचा ह्या ठिकाणी येणार आहे. जसं आपण काही लिहू शकतो, विराज. ओके, विराट. जे काय असेल ते तुम्हाला लिहायचं होतं आणि सगळं काही शेवटचा जो वर्ड आहे त्याच्यापासून सुरुवात करायची होती. 2 गुण तुमचे ह्या ठिकाणी मिळाले असते तुम्हाला. 2025चे प्रश्नपत्रिका आहे, पण सेम तुम्हाला 2026ला पण पॅटर्न सेमच असणार आहे. बघा, यावेळी जी प्रश्नपत्रिका येणार आहे याच्यामध्ये पण पॅटर्न तुमचा सेमच असणार आहे. त्याच्यामुळे सोडवण्याची टॅक्ट जी आहे, कशा पद्धतीने प्रश्नपत्रिका सोडवली पाहिजे हे तुम्हाला सगळं काही सांगतोय. बघा, तुम्ही तुमच्या क्वेश्चन पेपर तुमच्या हातात आली की तुम्ही क्वेश्चन पेपर पाहता क्षणी तुम्ही उत्तरं लिहू शकता, एवढी गॅरंटी मी तुम्हाला देतोय. कारण एवढी सोपी प्रश्नपत्रिका, एवढी सिंपल प्रश्नपत्रिका तुमची इंग्रजी या विषयाची असते. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे जाऊया. बघा, क्वेश्चन नंबर बी मध्ये पुन्हा एकदा डू ॲज डायरेक्टेड आहे 2 गुणांसाठी. अटेम्प्ट एनीवन. बघा, अटेम्प्ट एनीवन, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द फ्रेज टू लुक आफ्टर. आता ही जी काही फ्रेज दिलेली आहे टू लुक आफ्टर, याच्यामधनं एक मिनिंगफुल सेंटेन्स जे आहे ते तुम्हाला तयार करायचं होतं. टू लुक आफ्टर. ओके, आता याच्यामध्ये वेगवेगळे आपण सेंटेन्स जे आहे ते सेंटेन्स बनवू शकतो टू लुक आफ्टर याचा यूज करून, किंवा मग ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली.
आता बघा एक सेंटेन्स जे आहे तो तुम्हाला दिलेला आहे, त्या सेंटेन्सला तुम्हाला एक्सपांड करायचं आहे क्लाउज टाकून मिनिंगफुली. ओके, आय सॉ अ पॉयझनस स्नेक, याच्यामध्ये तुम्हाला क्लॉज जे आहे ते यूज करायचं होतं आणि मिनिंगफुली हे जे काही सेंटेन्स आहे ते तुम्हाला बनवायचं होतं. नंतर बघा सेकंड नंबरला अटेम्प्ट एनीवन, कुठलंही एक सोडवायचं आहे. ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. बघा एन्जॉय, ओके, याला सफिक्स किंवा प्रिफिक्स ॲड करू शकता. ॲग्री, डिसॲग्री अशा पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. ओके, अटेम्प्ट एनीवन कुठलंही एक सोडवायचं सांगितलेलं होतं, हे तुम्ही करू शकता. किंवा मग बी मध्ये सांगितलंय मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचं होतं. आय एन्जॉय अ डे. ओके, आय ॲग्री विथ संतोष, आय ॲग्री विथ मनोज, जे काय असेल ते अशा पद्धतीने तुम्हाला हे जे काही दिलेले वर्ड आहेत ते यूज करून एक सेंटेन्स तुम्हाला बनवायचं होतं. ओके, हे झालं असतं तुमचं 1 गुणांसाठी. सेक्शन नंबर 2 मध्ये आता आपण आलेलो आहे. टेक्स्च्युअल पॅसेज आहे. टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजे काय, तर तुमच्या जे काही तुमचं बुक आहे त्या बुकमधून दिलेला हा पॅसेज असणार आहे, 20 गुणांचा आहे. ओके, क्वेश्चन नंबर 2A, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. तुम्हाला पॅसेज दिलेला आहे, हा पॅसेज तुम्हाला वाचायचा आहे, त्याच्यानंतर ज्या काही दिलेल्या कृती आहेत ते तुम्हाला करायच्या होत्या. ओके, 10 गुणांसाठी बघा. A1 कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस, 2 गुणांसाठी. ओके, द स्पीकर ॲडवाइजेस टू फील. आता हे जे काही तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. ओके, हा जो काही तुम्हाला पॅराग्राफ दिलेला आहे हा अगोदर तुम्हाला वाचून घ्यायचा आहे. हा पॅराग्राफ वाचल्यानंतर मग तुम्हाला त्या ठिकाणी समजणार आहे. द स्पीकर ॲडवाइसेस टू फील, काय फील करण्यासाठी ॲडवाइस केलेले स्पीकरने, तर ते आपल्याला या पॅसेजमधून समजणार आहे. ओके, तर बघा हा पॅसेज तुम्हाला सगळं काही वाचून घ्यायचं आहे. हा पॅसेज वाचून घेतल्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही उत्तर आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. ओके, सगळं पॅसेज वाचून घेतल्यानंतर हा पॅसेज बघा इथपर्यंत आहे. लेट अस मार्च, हा पॅसेज इथपर्यंत वाचल्यानंतर हे तुम्हाला सोडवायचं आहे. द स्पीकर ॲडवाइसेस टू फील डॅश 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 डॅश. द स्पीकर कॉल्स अस टुगेदर टू ग्लोबलाइज. द स्पीकर कॉल्स अपॉन पीपल इन दॅट रूम अँड ऑल. द स्पीकर अपील्स टू लिसन टू दॅट. ओके, अशा पद्धतीने दिलेले तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला उत्तरे याची येणार आहेत. त्याच्यानंतर पुढे बघा. टुडे आय सी थाउजंड्स ऑफ महात्मा गांधीज, नेल्सन मंडेलाज अँड मार्टिन लुथर किंग्स कॉलिंग ऑन अस. कोण कॉलिंग ऑन अस बघा दिलेलं इथे कुठे आहे ते. हां, द स्पीकर कॉल्स अस टुगेदर टू ग्लोबलाइज. अशा पद्धतीने तुम्हाला दिलेलं असतं, त्याच्यामधून तुम्हाला उत्तरं काढायची असतात. ओके, आता आपण पुढे जाऊया. कंप्लीट द फॉलोइंग वेब चार्ट. हा वेब चार्ट तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. लेटस मार्च, बघा काय म्हटलेलं आहे, लेटस मार्च फ्रॉम मोर्टॅलिटी टू डिव्हिनिटी. ओके, नंतर लेटस मार्च फ्रॉम डार्कनेस टू लाईट. लेटस मार्च फ्रॉम इग्नोरन्स टू ऑकनिंग. अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचं होतं. बघा नंतर बघा, अ मार्च फ्रॉम स्लॅव्हरी टू लिबर्टी. 4 गुण झाले. सॉरी 2 गुणांसाठी आहे, 4 तुम्हाला लिहायचे होते. त्याच्यामध्ये तुम्ही काय लिहू शकता बघा. लेटेस्ट मार्च फ्रॉम मोर्टॅलिटी टू डिव्हिनिटी. नंतर इथे लिहू शकता. इथे बघा लेटेस्ट मार्च फ्रॉम डार्कनेस टू लाईट. इथे लिहू शकता फ्रॉम डार्कनेस टू लाईट. नंतर बघा इथे फ्रॉम इग्नोरन्स टू ऑकनिंग इथे लिहू शकता. आणि इथे आहे फ्रॉम व्हायलन्स टू पीस. ओके, 2 गुणांसाठी तुमचं झालेलं आहे. त्याच्यानंतर पुढे बघा. मॅच द सिनोनिम्स. ओके, 2 गुणांसाठी. सिनोनिम्स म्हणजेच काय, तर समानार्थी शब्द आहेत ते तुम्हाला या ठिकाणी हे करायचे आहेत, मॅच करायचे आहेत. ओके, सिम्पती याचं जे काही समानार्थी शब्द आहे ते तुम्हाला लिहायचं होतं. लॅक ऑफ नॉलेज म्हणजे काय, समानार्थी शब्द. अशा पद्धतीने तुम्हाला हे समानार्थी शब्दांच्या ज्या जोड्या आहेत त्या जोडवायच्या होत्या. ओके, वेल्थ म्हणजे काय, प्रॉस्पेरिटी. कंपॅशन, इंटरेस्टिंग, इग्नोरन्स. सिम्पती काय आहे, लॅक ऑफ नॉलेज काय आहे, कॅप्टिवेटिंग काय आहे, याचे समानार्थी शब्द तुम्हाला लिहायचे होते आणि ते तुम्हाला जोड्या जोडवायच्या होत्या. ओके, नंतर बघा. A4 डू ॲज डायरेक्टेड, 2 गुणांसाठी. आय कॉल अपॉन यू इन दिस रूम, चेंज इट इन टू कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स कुठला असतो बघा. कंटिन्युअस तो प्रेझेंट टेन्स म्हणजे कुठला, तर कंटिन्युअस असतो तो टेन्स आणि प्रेझेंट टेन्स असला पाहिजे. आता प्रेझेंट टेन्समध्ये काय, तर जी वर्तमान काळात घडलेली घटना आहे तुम्हाला शिकवलं असेल तर तुम्ही उत्तर त्याचं नक्कीच त्या ठिकाणी देऊ शकता. नंतर बघा. आय सेड मेनी इंटरेस्टिंग थिंग्स, बिगिन दिस सेंटेन्स विथ मेनी इंटरेस्टिंग थिंग्स. बघा मेनी इंटरेस्टिंग थिंग्स, आय सेड या शब्दाचं जे सुरुवात आहे ते मेनी इंटरेस्टिंग थिंग्स पासून सुरुवात झाली पाहिजे, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. नंतर बघा.
हाऊ डू यू फील वेन यू गेट A5 आहे क्वेश्चन नंबर A5. हाऊ डू यू फील वेन यू गेट एनी अवॉर्ड? नरेट युअर एक्सपिरियन्सेस इंटू 3 to 4 सेंटेन्सेस. हे स्वमत आहे, स्वतःचं मत आहे, तुम्हाला लिहायचं आहे A5 मध्ये. ओके, तुम्हाला जो अवॉर्ड आहे तो अवॉर्ड मिळाल्यानंतर तुम्हाला कसं वाटेल, तुमचा जो एक्सपिरियन्स आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचा आहे 3 किंवा 4 सेंटेन्सेसमध्ये. 3 किंवा 4 सेंटेन्सेसमध्ये तुम्हाला ज्यावेळेस तुम्हाला अवॉर्ड मिळतो किंवा भेटला असेल तर त्यावेळेस तुम्हाला कसं वाटतं ते तुमचे एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करायचे. हाऊ डू यू फील वेन यू गेट एनी अवॉर्ड? आय फील बेटर वेन आय गेट अवॉर्ड फ्रॉम एनी पर्टिक्युलर थिंग्स. जे काय असेल ते तुमचं ते तुम्हाला या ठिकाणी 3 किंवा 4 सेंटेन्सेस तुमचे मेन्शन करायचे 2 गुणांसाठी आहे. नंतर बघा, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. हा जो काय पॅसेज तुम्हाला दिलेला आहे हा तुम्हाला वाचायचा आणि ॲक्टिव्हिटीज तुम्हाला पूर्ण करायचे 10 गुणांसाठी. लिस्ट द नेम्स ऑफ ॲटलिस्ट 4 कॅरेक्टर्स फ्रॉम हुम द र्युमर वॉज स्प्रेड. आता ह्या ठिकाणी तुम्हाला पॅसेज दिलेला आहे आणि याच्यामधून तुम्हाला जे काही बघा, लिस्ट द नेम्स ऑफ ॲटलिस्ट 4 कॅरेक्टर्स, जे काही 4 कॅरेक्टर दिलेले आहेत ते त्याचे तुम्हाला नावं ह्या ठिकाणी लिहायचे आहेत. ओके, 4 कॅरेक्टर कोणकोणते आहेत तर आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळते 4 कॅरेक्टरमध्ये एकतर वेंडर आहे, ज्वेलर आहे, बेगर आहे, अशा पद्धतीने टेलर आहे. हे तुम्हाला 4 कॅरेक्टर जे आहेत ते लिहायचे आहेत. ओके, 2 गुण तुमचे या ठिकाणी झालेले आहेत. त्याच्यानंतर पुढे जाऊया. रिअरेंज द फॉलोइंग इव्हेंट्स ॲज पर देअर सिक्वेन्स. आता हे जे काही इव्हेंट्स तुम्हाला दिलेले आहेत, हे जे इव्हेंट्स आहेत ते तुम्हाला रिअरेंज करायचे आहेत सिक्वेन्सप्रमाणे. म्हणजे जसं तुम्हाला पॅरेग्राफमध्ये दिलेलं आहे, या पॅरेग्राफमध्ये त्या पद्धतीने तुम्हाला रिअरेंज करायचं आहे. जसं ओल्ड गणपत, मला वाटतं ओल्ड गणपत हे 2nd नंबरलाच आहे. ओके, 2nd नंबरलाच आहे. नंतर मेन स्टूड इन ग्रुप्स डिस्कसिंग द सिच्युएशन, द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार विथ द रॅपिडिटी ऑफ फॉरेस्ट फायर. अशाच पद्धतीने ते असेल असं मला वाटतंय. तुम्ही व्यवस्थित वाचायचं आहे पॅरेग्राफ आणि त्याच्यानंतर तुम्हाला उत्तर द्यायचे आहेत. ओके, 2 गुणांसाठी. राईट द डिस्क्रायबिंग वर्ड फॉर द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज. बघा, डिस्क्रायबिंग जे वर्ड आहे ते तुम्हाला ह्या ठिकाणी लिहायचे आहेत. स्पीड, आता स्पीडच्या संदर्भात कोणाला डिस्क्राईब केलेला वर्ड आहे तर बघा, स्पीड संदर्भात या ठिकाणी हा पॅरेग्राफ व्यवस्थित वाचला की तुम्हाला कळून जाईल. एवढा वेळ आपल्याजवळ नाही आहे. ओके, बघा, लिपिंग टू हिज फीट अँड ॲक्च्युली रनिंग ॲट द टॉप स्पीड. गणपत ॲस्ट्रोनाइज्ड एव्हरीवन. लिपिंग टू हिज फीट अँड ॲक्च्युली रनिंग ॲट द टॉप स्पीड इन द डायरेक्शन ऑफ द बँक. ओके, स्पीड संदर्भात काय लिहायचे? डिस्क्रायबिंग वर्ड फॉर द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज. कुठला आहे तर स्पीड हा आत्ताच आपण बघितला, वाचून घ्यायचे आहे तुम्हाला. स्पीडच्या संदर्भात रनिंग ॲट टॉप स्पीड, रनिंग ॲट टॉप स्पीड अशा पद्धतीने डिस्क्राईब केलेला वर्ड आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे जाऊया. डू ॲज डायरेक्टेड आहे 2 गुणांसाठी. द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार. फ्रेम अ WH टाईप क्वेश्चन टू गेट अंडरलाईन पार्ट ॲज अन आन्सर. बघा, व्हॉट स्प्रेड थ्रू द बाजार, WH टाईप क्वेश्चन तयार करायचा होता. आता ह्याच्या ठिकाणी काय म्हटलेलं त्यांनी, अंडरलाईन केलेला जो वर्ड आहे तो आन्सर असला पाहिजे. तर अशा पद्धतीने WH क्वेश्चन जो तो फ्रेम करायचा आहे. ओके, तर बघा, व्हॉट स्प्रेड थ्रू द बाजार, द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार. ओके, द न्यूज इज आन्सर. सो यू मेक अ क्वेश्चन ऑफ WH टाईप क्वेश्चन फ्रॉम लाईक दॅट. व्हॉट स्प्रेड थ्रू द बाजार, द आन्सर इज द न्यूज. ओके, 2nd नंबरला आहे द न्यूज ट्रॅव्हल्ड टू द शॉप अँड सर्क्युलेटेड अमंग्स द कस्टमर. आता याच्यामध्ये चूज द ऑप्शन इन विच नॉट ओनली बट अल्सो इज युज्ड ॲप्रोप्रिएटली. बघा, नॉट ओनली बट अल्सो इज युज्ड ॲप्रोप्रिएटली. नॉट ओनली बट अल्सो कुठे यूज होईल हे तुम्हाला व्यवस्थितरित्या ॲड करून हे पुन्हा एकदा लिहायचं आहे. बघा, द न्यूज ट्रॅव्हल टू द शॉप अँड सर्क्युलेटेड अमंग्स द कस्टमर. द न्यूज ट्रॅव्हल्ड टू द शॉप नॉट ओनली बट अल्सो सर्क्युलेटेड अमंग्स द कस्टमर. अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. ओके, 1 गुणांसाठी झालेले आहे. त्याच्यानंतर बघा, द न्यूज ट्रॅव्हल्ड नॉट ओनली टू द शॉप बट अल्सो सर्क्युलेटेड अमंग्स द कस्टमर, हेच झालेले आहे. नॉट ओनली द न्यूज ट्रॅव्हल्ड टू द शॉप बट अल्सो सर्क्युलेटेड, हे बी ऑप्शन. बघा, बी नंबरचा जो ऑप्शन आहे तो तुमचा असू शकतो. नंतर बघा, B5, डू यू थिंक र्युमर्स आर हार्मफुल, सपोर्ट युअर आन्सर. हे जे काही स्वमत आहे तुमचं, B5 पुन्हा एकदा तुमचं स्वतःचं मत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जे वाटतंय ते तुम्हाला तुमच्या शब्दात लिहायचं आहे. पेपर चेकरला एक्सपेक्टेड नाही की असंच असलं पाहिजे आन्सर. ओके, तुमचं जे काय आन्सर असेल ते तुम्हाला लिहायचं आहे.
नंतर बघा सेक्शन 3 मध्ये आपण आलेलो आहे. पोएट्री आहे सेक्शन 3. 10 गुणांसाठी तुम्हाला पुन्हा एकदा लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर 3A. रीड द फॉलोइंग स्टॅन्झास अँड डू द ॲक्टिव्हिटीज. 5 मार्क्स. A1 चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड फिल द ब्लँक्स. ओके. 2 गुणांसाठी द पोएट प्रेज टू द लॉर्ड टू हेल्प हिम स्टँड फॉर व्हॉट इज. बघा दॅट आय माइट क्लिअरली सी. प्लीज अपॉन अप माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माइट क्लिअरली सी. बघा आता हा जो प्रश्न आहे तर ह्या ठिकाणी पोएट जो आहे तो कशासाठी प्रे करतोय लॉर्डला. स्टँड फॉर व्हॉट इज माइट क्लिअरली सी. ओके. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. आता ह्या ठिकाणी बघा राईट आन्सर हे बरोबर आहे. बघा द पोएट प्रेज टू द लॉर्ड टू हेल्प हिम स्टँड फॉर व्हॉट इज राईट. व्हॉट इज राईट. ओके. त्याच्यानंतर द पोएट वॉन्ट्स टू सी दॅट हिज टीनेज इयर्स हॅव बीन द डॅश डॅश इयर्स ऑफ हिज लाईफ. बघा हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो वेन टेम्पटेशन्स कम्स माय वे. दॅट माइट keep my body clean and fit for life each day. When my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best. आता बघा काय म्हटलेले त्यांनी. टीनेज इयर्स हॅव बीन द बेस्ट इयर्स ऑफ हिज लाईफ. काय म्हटलेलं टीनेज इयर्स त्याचे जे टीनेज इयर्स आहेत ते काय असले पाहिजे. बेस्ट व्हेरी बेस्ट त्या ठिकाणी असले पाहिजे अशा पद्धतीचं त्याचं म्हणणं आहे पोएट जो आहे त्यांचं. ओके. त्याच्यानंतर पुढे जाऊया. कंप्लीट द फॉलोइंग वेब आहे. 2 गुणांसाठी आहे. द स्पीकर प्रेज टू गॉड टू ओपन अप. काय तुम्ही पॅरा वाचला असेल जी काय पोएट आहे ती वाचली असेल तर तुम्हाला यायला पाहिजे. से कीप ब्रिंग आउट संदर्भात बघा ह्या ठिकाणी दिलेलं असेलच. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. नंतर कीप कुठे आहे कीप. अशा पद्धतीने बघा हे जे काही तुम्हाला दिलेलं आहे हे तुम्हाला ही जी पोएम आहे ती व्यवस्थितरित्या वाचायची आहे. ही वाचल्यानंतर तुम्हाला उत्तरं समजणार आहेत आणि तुम्ही 100% कीप माय बॉडी क्लीन. ओके. अशा पद्धतीने तुम्हाला हे शोधायचं आहे. वरती पोएट दिली त्याच्यामधून तुम्हाला आन्सर लिहायचे. फाइंड अँड राईट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द स्टांजा. बघा स्टांजा दिलेला आहे पोएट त्याच्यामधून रायमिंग वर्ड्स काढायचेत. ओके. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर डे वे एक झाला. नंतर राईट माइट दुसरा झाला. ओके. अशा पद्धतीने 2 तुम्हाला रायमिंग वर्ड्स काढायचे आहेत. ओके. राईट माइट डे वे हे तुमचे रायमिंग वर्ड्स झालेले आहेत. नंतर बघा ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम. 5 मार्क्स. रीड द फॉलोइंग पोएम अँड राईट अँड ॲप्रिशिएशन ऑफ इट विथ द हेल्प ऑफ द पॉईंट्स गिवन बिलो. जे तुम्हाला दिलेले पॉईंट्स आहेत त्या पॉईंट्सच्या थ्रू तुम्हाला ॲप्रिशिएशन पोएमचं लिहायचं होतं. ठीक आहे. हे तुम्हाला विचारलेलं आहे. नंतर पुढे जाऊया. तुम्हाला ॲप्रिशिएशनसाठी दिलेलं बघा टायटल काय पोएमचं ते द्यायचं आहे. नेम ऑफ द पोएटचं नेम तुम्हाला पाहायला मिळते. वॉल्ट व्हाईटमॅन पोएटचं नेम आहे ते आलं पाहिजे. राईम स्कीम काय ते आली पाहिजे. फिगर ऑफ स्पीच एनीवन. नंतर थीम सेंट्रल आयडिया इन 2 to 3 लाईन्स 2 गुणांसाठी. अशा पद्धतीने तुम्हाला ॲप्रिशिएशन करायचं आहे. ओके. सेक्शन नंबर 4 मध्ये आपण आहोत. नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. आता हा जो काय पॅसेज आहे तुमच्या बुकमधून आलेला नाही आहे. क्वेश्चन नंबर 4. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. 10 मार्क्स. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड राईट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. आता हा जो काही पॅसेज आहे तुम्हाला रीड करायचा आहे. बघा पॅसेज खाली दिलेला आहे. हा पॅसेज वाचल्यानंतर तुम्हाला ट्रू आहे की फॉल्स आहे हे तुम्हाला लिहायचं होतं 2 गुणांसाठी. ओके. त्याच्यानंतर खाली जाऊया आपण. खालचा प्रश्न बघा. A2 राईट एनी 4 मॉडर्न फूड फ्रॉम द पॅसेज. मॉडर्न फूड कुठले आहेत या पॅसेजमधनं तुम्हाला लिहायचे आहेत. ओके. तर बघा मॉडर्न फूड कुठले कुठले आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळते. मॉडर्न फूड बघा मॉडर्न फूड आहे पास्ता नूडल नंतर पिझ्झा बर्गर हे मॉडर्न फूड आहेत. पास्ता बर्गर पिझ्झा नूडल हे मॉडर्न फूड आहेत. हे तुम्हाला ह्या ठिकाणी लिहायचे होते. 2 गुण तुमचे झाले असते. नंतर फाइंड द ऑपोजिट वर्ड्स फॉर द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज. पॅसेजमधून अपोजिट वर्ड जे तुम्हाला काढायचे होते. परफेक्ट इम्परफेक्ट गेनचा अपोजिट वर्ड तुमचा येऊ शकतो काय. डिक्रीज इग्नोरन्स अटेन्शन फ्रेंड एनिमी वगैरे जे काय असेल ते तुम्हाला पॅसेजमधून शोधायचे. तुम्ही लिहू शकता. 2 गुण तुमचे झालेले असतील. पुढे बघा A4 I do is directed. They can accommodate such foods in the night.
चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग फ्रॉम द फॉलोइंग. आता क्वेश्चन टॅग तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे. बघा क्वेश्चन टॅग कसा ॲड करावा हे तुम्हाला माहिती असेलच, आपल्या सर्वांना शिकवलेलं असतंच. दे कॅन अकोमोडेट सच फूड्स इन द नाईट, कांट दे. ओके, याचं आन्सर असू शकतं कॅन दे किंवा कांट दे. ओके, त्याच्यानंतर पुढे बघा 2 गुणांसाठी 1 गुणांसाठी. ओके, पीपल आर ट्राईंग टू लूज वेट 1 गुणांसाठी. चूज द करेक्ट टेन्स फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन्स फॉर द गिवन सेंटेन्स. पीपल आर ट्राईंग टू लूज वेट. आता हा जो वर्ड आहे हा कुठला आहे, याच्यामध्ये आय एन जी आहे म्हणजे हा कंटिन्युअस आहे. आता कंटिन्युअस कुठले 2 आहेत, याचं उत्तर तुम्हाला शोधायचं आहे. ओके, हा जो आहे हा कुठला आहे तर कंटिन्युअस प्रेझेंटच आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे जाऊया. व्हॉट काइंड ऑफ फूड डू यू लाईक टू ईट, वाय. आता हा तुम्हाला विचारला आहे व्हॉट काइंड ऑफ फूड डू यू लाईक टू ईट अँड वाय. आता याचं उत्तर तुमच्या शब्दात असू शकतं, जसं आय लाईक टू ईट अ फूड फ्रॉम होममेड. ओके, जे घरात बनवलेलं असतं तेच फूड मला खायला आवडतं. आय डोंट लाईक ईट अ फूड एव्हरीवेअर वाईल आय एम ट्रॅव्हलिंग एनीवेअर. आय डोंट ईट अ फूड फ्रॉम ओपन प्लेसेस बिकॉज इट्स अ डेंजरस टू अवर हेल्थ. अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. ओके, 2 गुणांसाठी आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया. समरी रायटिंग, सारांश लेखन. ओके, रीड द पॅसेज गिवन इन क्वेश्चन नंबर 4A अँड राईट समरी ऑफ इट. सजेस्ट अ सुटेबल टायटल टू द समरी. समरी लिहायचं आहे, पॅसेज तुम्हाला दिलेला आहे त्याच्यामधनं समरी लिहायची. ओके, त्याच्यानंतर आता सेक्शन नंबर 5 मध्ये आपण आलेलो आहे. रायटिंग स्किल्स 20 मार्क्ससाठी. लेटर रायटिंग A1 और A2. डू एनी वन ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज 5 गुणांसाठी. इमॅजिन यू आर श्रेया श्रीमुगले. You have read the following advertisement regarding drawing competition. Now attempt any one of the following letters. कुठलेही लेटर तुम्हाला लिहायचे ड्रॉइंग कॉम्पिटिशनच्या संदर्भात. इन्फॉर्मल लेटर लिहू शकता. राईट अ लेटर टू युअर यंगर ब्रदर इन्फॉर्मिंग हिम टू पार्टिसिपेट इन द कॉम्पिटिशन. यूज पॉईंट्स गिवन इन द ॲडव्हर्टाइजमेंट. ॲड युअर ओन पॉईंट्स. किंवा मग फॉर्मल लेटर. राईट अ लेटर टू द ऑर्गनायझर ऑफ द इव्हेंट टू रजिस्टर युअर एंट्री. Inquire about the certificate of participation, snacks during the day, sitting arrangement for parents, etc. Add your own points. आता बघा, एक आपण इन्फॉर्मल लिहू शकतो. लेटर टू दी, जे काही तुमच्या ब्रदरचं नाव असेल ते तुम्ही टाकू शकता. ओके, XYZ कुठलाही ॲड्रेस टाकू शकता. डेट टाकू शकता ज्या दिवशी तुमचं एक्झाम आहे. फॉर एक्झाम्पल 27 फेब्रुवारी 2026. ओके, सब्जेक्ट देऊ शकता. इन्फॉर्मिंग अबाउट ड्रॉइंग कॉम्पिटिशन with above mentioned subject. I want to update you or inform you about the drawing competition. जी काय अरेंज केलेली असेल त्याच्या संदर्भात तुम्हाला लिहायचे, तुमचे पॉईंट्स तुम्ही देऊ शकता. ओके, जसं मॅरेथॉन ड्रॉइंग कॉम्पिटिशन आहे. कम अँड पेंट युअर इमॅजिनेशन फॉर होम द कॉम्पिटिशन इज अरेंज्ड फॉर 6 to 12 years students, also for 30 to 16 years, and also for 17 to 25 years. The competition is arranged at 10 a.m. to 5 p.m. on 25th April, where the address of the competition is Indore Stadium, Osmanabad. Prizes: first prize is a scooty, second prize a bicycle, third prize skating shoes. So your drawing is good, as I know, then you will definitely participate in the marathon drawing competition arranged at Indore Stadium, Osmanabad on 10 a.m. 5 p.m. 10 a.m. to 5 p.m. 25th April. सो माय डिअर ब्रदर, जे काय असेल ते तुमच्या हिशोबाने तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता आणि तुमचं ते जे काही लेटर असेल ते फॉर्मल किंवा इनफॉर्मल तुम्ही लिहू शकता. ओके, एंट्री फीज नाही आहे. अशा पद्धतीने जे काय असेल ते तुम्हाला लिहायचं आहे. नंतर बघा, सेकंड आहे B1 और B2. डू एनी वन ऑफ द फॉलोइंग 5 मार्क्ससाठी. सगळ्यात अगोदर डायलॉग रायटिंग. प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जम्बल्ड सेंटेन्स. बघा, एक्स इन माय ओपिनियन रोहित शर्मा. वाय कॅन इंडिया विन द अपकमिंग T20 वर्ल्ड कप. X, I think India can win. Which player will be the star of attraction? आता याच्या संदर्भात हे जे डायलॉग रायटिंग आहे ते तुम्हाला करायचे आहे. त्याच्यानंतर आय थिंक इंडिया कॅन विन. विच प्लेयर विल बी द स्टार ऑफ अट्रॅक्शन. एक्स प्लस सांगतोय आय थिंक रोहित शर्मा इज द स्टार ऑफ अट्रॅक्शन इन टुडेज T20 मॅच और अपकमिंग T20 वर्ल्ड कप.
I think the Rohit Sharma is in very good form. He will played good in recently organized some matches, so that's why he is star of attraction. Then why वाय जो आहे म्हणजे जे डायलॉग आपण लिहित आहोत त्याच्यामध्ये वाय जे पार्ट आहे ते अजून काहीतरी क्वेश्चन विचारते, एक्स त्याला उत्तर देतं, अशा पद्धतीने तुम्हाला डायलॉग रायटिंग करायची. ओके. त्याच्यानंतर कंप्लीट द फॉलोइंग डायलॉग. आता हे तुम्हाला दिलेलं आहे बघा सेकंड नंबरला 1 गुणांसाठी. डू यू लाईक टू प्ले आउटडोर गेम्स? बी त्याच्यात काय सांगतो? येस आय लाईक टू प्ले आउटडोर गेम्स लाईक क्रिकेट, खो खो, कबड्डी जे काय असेल ते. विच गेम डू यू लाईक द मोस्ट? सेकंडमध्ये तुम्हाला फर्स्टमध्ये तुम्हाला येस द्यायचं आहे, आय लाईक टू प्ले आउटडोर गेम. सेकंडमध्ये तुम्हाला तुमचा जो आवडता गेम आहे जसं क्रिकेट असेल, खो खो असेल, कबड्डी असेल, जे काय असेल तुम्हाला आन्सर द्यायचे आहे. थर्डमध्ये राईट अ डायलॉग ऑन प्लांटेशन ऑफ ट्रीज बिटवीन यू अँड युअर फ्रेंड. मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस. आता बघा कमीत कमी 6 लाईन्स ज्या आहेत त्या बनल्या पाहिजेत. ओके. डायलॉग रायटिंगमध्ये प्लांटेशन ट्री लावत असतानाचं तुमचं डायलॉग रायटिंग जे आहे ते तुमच्या आणि तुमच्या फ्रेंडच्या संदर्भात असलं पाहिजे. उदाहरणार्थ तुमचं नाव फॉर एक्झाम्पल जे काही असेल तुम्ही घेऊ शकता. ABC वी आर ट्राईंग टू प्लांट अ ट्री ऑन अवर होम. नंतर फ्रेंड तुमचा काय विचारतोय ते, नंतर तुमचं, नंतर फ्रेंड, अशा पद्धतीने तुम्हाला डायलॉग रायटिंग करायचे 3 गुणांसाठी. किंवा मग ड्राफ्टिंग द स्पीच, तुम्ही स्पीच पण ड्राफ्ट करू शकता. You have seen posters all over the locality about air pollution for the General Assembly in your school. You are chosen to speak on the hazards of air pollution. Write a speech using the following points in your draft. तर तुम्ही सांगू शकता एअर पोल्युशनच्या बाबत एक स्पीच ड्राफ्ट करायची आहे. एअर पोल्युशनमुळे काय होतं तर कॉजेस व्हेरियस डिसिजेस आहे रिसेंटली जे काय असतील. तुम्ही दिल्लीचं त्या ठिकाणी उदाहरण देऊ शकता, जसं दिल्लीमध्ये पोल्युशनच्या संदर्भात आपल्याला पाहायला मिळते. तर असे वेगवेगळे तुमचे जे काही पॉईंट्स आहेत ते तुम्ही ॲड करू शकता. हे जे दिलेले पॉईंट्स आहेत हे ॲड करू शकता आणि तुमचं उत्तर तुम्ही लिहू शकता. नंतर बघा क्वेश्चन नंबर 6मध्ये इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आहे 5 गुणांसाठी. A1 किंवा A2 दोघीपैकी कुठलाही एक लिहायचं आहे. नॉन व्हर्बल किंवा व्हर्बल इन्फॉर्मेशन ट्रान्सफर तुम्हाला करायचे आहे. ओके. ॲडव्हान्टेजेस बघा, nowadays internet is used in each and every field. However, there are advantages and disadvantages of internet. Write a paragraph with the help of the following information. Give a suitable title to your paragraph. तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायचे इंटरनेटचे ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेजच्या संदर्भात आहे. सुटेबल टायटल, तुमचं जो काय पॅराग्राफ असेल त्याला टायटल पण द्यायचं आहे आणि इन्फॉर्मेशन पण तुम्हाला द्यायची. ओके. ॲडव्हान्टेजेस काय, डिसॲडव्हान्टेजेस काय ते तुम्हाला इन्फॉर्मेशन रायटिंग जी ती इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करायचे, व्हर्बल किंवा नॉन व्हर्बल ते तुमच्यावर आहे, तुम्ही सोडवू शकता. ओके. A2 आहे व्हर्बल टू नॉन व्हर्बलला, अशा पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया. बघा लिहायचं कसं ते पण त्यांनी सांगितलेले वरती. टायटल असेल स्कूल लाईफ, पर्सनल लाईफ. नंतर बी आहे एक्सपांड द थीम 5 गुणांसाठी. B1 और B2 डू एनी वन ऑफ द फॉलोइंग. B1 न्यूज रिपोर्ट. B1 मध्ये तुम्हाला बातमी लेखन करायचे. रीड द फॉलोइंग हेडलाईन्स अँड प्रिपेअर अ न्यूज रिपोर्ट विथ द हेल्प ऑफ द गिवन पॉईंट्स. SMR स्कूल बॅग्ड डिस्ट्रिक्ट चेस चॅम्पियनशिप. हेडलाईन Today's event organized by SMR School bagged district chess championship on school campus. Dateline जी काही डेट असेल ती टाकून द्यायची. 27 फेब्रुवारी 2026. लीड लाईन ऑन द ओकेजन ऑफ जी काय असेल ती, जे काय डेट त्या डेटला जे काही फिक्स असेल ते ऑन द स्पोर्ट्स इव्हेंट्स ऑर्गनाइज्ड बाय SMR School bagged district SMR School sports events organized in school campus. So the district chess championship is also organized in our school campus. There were participated most of the students of our school campus. जे काय असेल ते तुम्हाला लिहून टाकायचं आहे. नंतर बॉडी ऑफ द रिपोर्ट, रिपोर्टची जी बॉडी आहे ती तुम्हाला लिहायची आहे. किंवा मग डेव्हलप अ स्टोरी विथ द फॉलोइंग बिगिनिंग, सजेस्ट अ सुटेबल टायटल. वन्स देअर लिव्ड अ बॉय हुज नेम वॉज सुशांत. ही बॅडली निडेड अ जॉब. आता एक जॉबलेस मुलगा आहे सुशांत नावाचा, त्याच्यावर तुम्हाला स्टोरी लिहायची आहे. तुमची जशी असेल तशी तुम्हाला लिहायची आहे. ही बॅडली निडेड अ जॉब. ही गोज एव्हरी डे टू इंटरव्यू बट he can't get a job from any companies because their resume is not well prepared, so that's why they didn't got any job. अशी स्टोरी तुम्ही लिहायची. ओके.
सेक्शन नंबर 6 मध्ये स्किल डेव्हलपमेंट 5 गुणांसाठी ट्रान्सलेशन. ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन एनी 4. बघा आता हे जे काही दिलेली तुम्हाला ट्रान्सलेशन आहे हे 5 गुणांसाठी. कॉमनचा जो ट्रान्सलेशन आहे तो काय असेल ते तुम्हाला करायचं आहे. ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन एनी 4. तुमचं मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन कुठलं आहे तर मराठी असणार आहे. तर मराठीमध्ये तुम्हाला ट्रान्सलेट करायचं आहे. कॉमन म्हणजे काय? कॉमन सामान्य, एम्प्टी रिक्त, नंतर ॲस्ट्रोनाइज्ड हे तुम्हाला ट्रान्सलेट करायचं आहे. बेअरफूट सक्सेस यशस्वी वगैरे वगैरे, समर उन्हाळा अशा पद्धतीने. ओके. नंतर ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन एनी 2. जे दिलेलं आहे तुम्हाला ते तुम्हाला तुमच्या मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शनमध्ये ट्रान्सलेट करायचे. कुठलेही 2 सांगितलेले या ठिकाणी एनी 4 कोणतेही 4 सांगितले. कॉमन सामान्य, एम्प्टी रिक्त, नंतर सक्सेस यशस्वी किंवा यश आणि समर म्हणजेच उन्हाळा. ओके. नंतर बघा 4 झाले. ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन एनी 2. आय लाईक कॉमेडी मूवीज. मला आता ते बघा हास्य मूवी आवडतात. रीडिंग इज अ गुड हॅबिट. वाचणे ही चांगली सवय आहे. ओके. आय एम नाव 70 years old. मी आता 70 वर्षांचा आहे. वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. आपण जीवनात इझिली सक्सेस होऊ शकतो. ओके. त्याच्यानंतर ट्रान्सलेट द फॉलोइंग इडियम्स किंवा प्रोवर्ब्स इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. आता हे जे काही प्रोवर्ब्स आहेत किंवा इडियम्स आहेत ते तुम्हाला ट्रान्सलेट करायचे आहेत. बार्किंग डॉग्स सेल्डम बाईट. भुकणारे कुत्रे चावू शकतात अशा पद्धतीने. ओके. कुठलेही एक सांगितलेलं आहे म्हणजे तुम्ही एक करू शकता. ओके. अशा पद्धतीने क्वेश्चन पेपर तुमचे संपलेले आणि पूर्णच्या पूर्ण सोडवण्याचा मी प्रयत्न केला आहे. तर इझिली बघा, इझिली तुम्ही जर व्हिडिओ बघितला तर इझिली तुम्ही 80 मार्क्सची क्वेश्चन पेपर आहे त्याच्यापैकी तुम्ही 70+ इझिली होऊ शकता. फक्त चांगला अभ्यास तुम्हाला करायचा. हा व्हिडिओ परत बघा. प्रश्नपत्रिका कशी सोडवली जाते ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळवता येतील. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ सर्वांनी लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा रिझल्ट लागेपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला करणार आहे. 11वीला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याचं पण मार्गदर्शन तुम्हाला आपल्या चॅनलवर केलं जाणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. पुन्हा एकदा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.